नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 4.2 जो की आपण आधी बघितलेल्या 3 कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड असणार आहे। फर्स्ट क्वेश्चन, construct a tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point M on it। ओके, आता आपल्याला एक टँजंट कन्स्ट्रक्ट करायचे आहे। सर्कलचा रेडियस आपल्याला दिलेले आहे 3.2 सेंटीमीटर आणि सेंटर पी आहे। टेक एनी पॉइंट एम ऑन इट अँड ड्रॉ टँजंट। ओके, पहिला आपण रफ फिगर ड्रॉ करूया। रफ फिगर साठी काय करूया बघा, आपण आपला पहिला सर्कल ड्रॉ करून घेऊया। तर मी इथं रफ फिगर मध्ये काय करते, पहिला सर्कल ड्रॉ करून घेते। हा सर्कल आहे विथ सेंटर पी। पी ह्या सेंटरचा सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, एम हा कुठलाही एक पॉइंट घ्यायचा आहे। इथं मी एम पॉइंट घेते। नेक्स्ट आपल्याला काय करायला पाहिजे बघा, तर हे पीएम हे डिस्टन्स आपण जॉईन करून काय करायचं आहे, आपली येणारी जी टँजंट असणार आहे ती टँजंट ड्रॉ करायची आहे। ओके, ही आपली टँजंट असेल एल लाईन। ओके, त्याच्यासाठी ही मी पहिला काय केलेली आहे, रफ फिगर ड्रॉ केलेली आहे। याच्यावरून आता आपण परफेक्ट फिगर ड्रॉ करूया। काय करायला पाहिजे बघा, आपल्याला 3.2 कंपास मध्ये मेजर घेऊन काय करायचं आहे, आपला पहिला सर्कल ड्रॉ करायचा आहे। तर 3.2 आपण मेजर घेऊन काय करणार आहे बघा, सर्कल ड्रॉ करणार आहे। फर्स्ट स्टेप इज ड्रॉ ए सर्कल विथ रेडियस 3.2 सेंटीमीटर। इथून काय करूया, आपण आपला 3.2 चा सर्कल ड्रॉ करून घेऊया। मी इथे 3.2 चा सर्कल ड्रॉ करून घेते। हा सर्कल ड्रॉ करून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे बघा, त्याला नेम देऊया सेंटर इज पी। आता आपल्याला त्याच्यामधून कुठूनही आपण काय करू शकतो, ह्या सेंटर वरून आपण काय करू शकतो, एक लेंथ ड्रॉ करू शकतो आणि त्या लेंथला काय करायचं आहे, जिथे इंटरसेक्ट होईल तिथं एम हा पॉइंट द्यायचा आहे। आता एम हा पॉइंट दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, पीएम चा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे। पीएम ला आता आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे। त्याच्यासाठी काय करायला पाहिजे बघा, एम ह्या पॉइंट मधून आपण काय करूया, सुटेबल डिस्टन्स ठेवून आपण 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत। एम ह्या पॉइंट मध्ये मी सुटेबल डिस्टन्स ठेवून 2 आर्क ड्रॉ केलेल्या आहेत। आता त्या 2 आर्क मधलं आपण काय करूया, मेजरमेंट कन्सिडर करूया। त्या 2 आर्क मधलं मेजरमेंट कन्सिडर करून काय करायचं आहे, दोन्ही साइडला त्या आर्क वरून आपण काय करायचे आहे, 2 आर्क ड्रॉ करायच्या आहेत। नेक्स्ट या पॉइंट वरून आपण काय करायचे आहे, पुन्हा 2 आर्क ड्रॉ करायच्या आहेत। जिथे त्या आर्क इंटरसेक्ट होतील ते पॉइंट आपण काय करायचे आहेत बघा, जॉईन करायचे आहेत। ते बरोबर सर्कलला टच होतात आणि ही आपली येणार आहे एल, ही टँजंट असणार आहे। ही परफेक्ट फिगर आहे। काय केलं आहे बघा, फर्स्ट स्टेप इज पहिल्यांदा आपल्याला जितक्या रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा आहे तो करून घ्यायचा। त्याच्यानंतर पीएम ही सेगमेंट किंवा रे आपण ड्रॉ करू शकतो। त्या रेचा आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे। परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायसाठी एम ह्या पॉइंट पासून सुटेबल डिस्टन्स घेऊन आपण दोन्ही साइडला आर्क ड्रॉ करायचे आहेत। नंतर त्या आर्क मधलं डिस्टन्स मेजर करून त्याच्या नंतर काय करायचं आहे, वरती आणि खाली अशा 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत। जिथे त्या इंटरसेक्ट होतील त्या इंटरसेक्टिंग पॉइंट मधून जी आपण लाईन ड्रॉ करू ती आपली टँजंट असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर। ड्रॉ ए टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट ऑन इट। ओके, आता आपण पहिला आपली ॲज युजल रफ फिगर ड्रॉ करूया। रफ फिगर साठी काय करूया बघा, एक सर्कल पहिला आपला ड्रॉ करूया। त्यानंतर त्याच्यावरच आपल्याला काय करायचं आहे, हे पण काय आहे एक्झाम्पल, तर याच्यामध्ये आपला जो सर्कलचा सेंटर आहे तो सेंटर यूज करूनच आपल्याला काय करायचे आहे, टँजंट ड्रॉ करायची आहे। ओके, सेंटरला मी इथं ओ नाव देते आणि याच्यावर मी काय करणार आहे, इथं पी हा पॉइंट घेते आणि त्या पी मधून आपल्याला काय करायचे आहे बघा, आपली टँजंट ड्रॉ करायची आहे। ही असणार आहे आपली टँजंट, ज्याला मी एल हे नाव देते। ओके, ही झाली आपली
रफ फिगर, याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे बघा, आपली परफेक्ट फिगर ड्रॉ करायची आहे. परफेक्ट फिगरसाठी आपल्याला 2.7 मेजर घेऊन काय करावं लागेल, पहिला आपला सर्कल ड्रॉ करावा लागेल. या सर्कल ड्रॉ केल्यानंतर त्याच्यावर आपण काय करूया बघा, कुठलाही पी हा पॉइंट घेऊया. ओके, हा 2.7 रेडियस असलेला सेंटर आहे ओ. नेक्स्ट इथं मी पी पॉइंट घेते. हा पी पॉइंट घेतल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल बघा, ओपी मधून काय करावा लागेल, रे ड्रॉ करावा लागेल. हा रे आता ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ओपी रेला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. ती परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करण्यासाठी काय करावं लागेल बघा, पी ह्या पॉइंट पासून सेम डिस्टन्सवर काय करावं, त्या ओपी ह्या लाईनवर आपण रेवर 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. पी पॉइंट मधून काय करते, सेम डिस्टन्सवर ओपी रेवर 2 आर्क ड्रॉ केलेले आहेत. नेक्स्ट त्या 2 आर्क मधलं मेजरमेंट आपल्याला डिटरमाइन करायचं आहे आणि ते मेजरमेंट घेऊन काय करायचं आहे, त्याच्या दोन्ही साईडला वरती आणि खाली आपल्याला 2-2 आर्क ड्रॉ करायच्या आहेत. सेम मी या आर्क वरून काय करते, पुन्हा आर्क वरती आणि खाली ड्रॉ करते. जिथं त्या 2 आर्क इंटरसेक्ट होतील ते पॉइंट आपल्याला काय करायचे आहे, जॉईन करून घ्यायचे आहे. आणि हे जॉईन झालेले पॉइंट आपल्या त्या पी ह्या पॉइंट मध्ये टच होऊन जाणार आहेत. त्याच्यामुळे ही आपली काय असणार आहे बघा, एल ही टँजंट लाईन असणार आहे. थर्ड क्वेश्चन, ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ ए टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट ऑन इट विदाउट युजिंग द सेंटर. आता आपल्याला इथं आपली टँजंट ड्रॉ करण्यासाठी आपला सर्कलचा जो सेंटर आहे तो यूज करायचा नाहीये. पहिला रफ फिगर ड्रॉ करूया. रफ फिगर मध्ये काय करायला पाहिजे बघा, आपण 3.6चा तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता किंवा रफ फिगर मध्ये तुम्ही अंदाजे सुद्धा तुमचा सर्कल काय करू शकता, ड्रॉ करू शकता. इथे मी 3.6 घेऊनच सर्कल ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट याला नेमिंग करूया, ओ हा सेंटर. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, त्याच्यावर एक कुठला तरी पॉइंट घ्यायचा आहे. इथं मी पी हा पॉइंट घेते. इथं पी पॉइंट घेतल्यानंतर त्या पी पॉइंट मधून आपल्याला काय करायचं आहे बघा, पहिल्यांदा आपली एक कॉर्ड ड्रॉ करायची आहे. इथं मी ती एपी कॉर्ड ड्रॉ करते. नेक्स्ट आपल्याला इथं ए बी पी हा अँगल ड्रॉ करायचा आहे. म्हणजे बी मधून आपल्याला दुसरी कॉर्ड ड्रॉ करावी लागेल आणि हा जो येणारा बी पॉइंट आहे तो आणि हा पी आपण काय करूया, जॉईन करून घेऊया. म्हणजेच काय येईल बघा, इथं बीपी कॉर्ड सुद्धा मी जॉईन करून घेणार आहे. आणि इथं कुठेतरी ह्या पी पॉइंट मधून आपली काय असणार आहे, टँजंट असणार आहे. तिला मी एल नाव देते आणि इथं सी हा पॉइंट असणार आहे. ओके, ही झाली आपली रफ फिगर. तर या रफ फिगर वरून काय करूया, आपण आता आपली परफेक्ट फिगर ड्रॉ करूया. परफेक्ट फिगर ड्रॉ करण्यासाठी पहिला आपल्याला 3.6चा सर्कल ड्रॉ करावा लागेल. हे मी 3.6 डिस्टन्स घेऊन ठेवलेला आहे. त्याच्यावरून पहिला मी सर्कल ड्रॉ करते. 3.6 रेडियस घेऊन आपण इथं आपला सर्कल ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट आपला पी पॉइंट कुठे आहे बघा, इथं पी पॉइंट आहे. या पी पॉइंट वरून आपण ज्या 2 आर्क काढलेल्या आहेत त्या आर्क पहिला ड्रॉ करून घेऊया. ही आली एपी आर्क. नेक्स्ट ए वरून आपण काय केलेला आहे, ए बी पी हा अँगल ड्रॉ केलेला आहे. इथं आला बी पॉइंट आणि हा बी पी आपण काय करूया, आता जॉईन करून घेऊया. ओके, हा सेंटर आहे ओ. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे आपण आधी बघितलेलं आहे कन्स्ट्रक्शन. तर बी जवळ आपण काय करायचं आहे, थोडं मेजर घेऊन एक अँगल ड्रॉ करायचा आहे. ज्या अँगलनं काय केला पाहिजे, ए बी आणि बी पी ह्या 2 आर्क इंटरसेक्ट केल्या पाहिजेत. इथं मी एक अँगल ड्रॉ केलेला आहे. तेच मेजर ठेवून पी ह्या पॉइंट पासून आपल्याला एक अँगल ड्रॉ करायचा आहे. पण त्यानं 2 कॉर्ड न इंटरसेक्ट करता फक्त एपी कॉर्ड इंटरसेक्ट केली पाहिजे. आणि तो जो आपला अँगल आहे तो सर्कलच्या बाहेर गेला तरी चालेल. ओके, म्हणजे ही आपली काय आली, दुसरी आर्क आपण ड्रॉ करणार आहे, जिचा अँगल काय केलेला आहे, बी इतकाच अँगल असणार आहे. आता हे डिस्टन्स मेजर करूया. ह्या 2 अँगल मधलं डिस्टन्स मेजर करून आपण काय करायचे आहे, पुन्हा
इथं एक आर्क ड्रॉ करायची आहे. ही इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ केली, तीच इंटरसेक्टिंग आर्क इथे एक पॉइंट आपण देऊया, याला मी आर नाव देते. आणि त्या आर वरून आपण काय करायचे आहे, सेम काय करायचं आहे ते डिस्टन्स ठेवून इकडं आर्क दुसरी इंटरसेक्ट करायची आहे. जिथं आपली आर्क इंटरसेक्ट होईल तो आपला पॉइंट सी असणार आहे. आणि इथं आपण काय करूया, आता तो इंटरसेक्टिंग पॉइंट ह्या पी या पॉइंट मधून काय करूया, जॉईन करून घेऊया. ही असणार आहे आपली टँजंट एल. ओके, काय केलेलं आहे बघा, पहिला आपली रफ फिगर काढून घ्यायची आहे. रफ फिगर नंतर आपण सर्कल ड्रॉ करायचं आहे, 2 कॉर्ड ड्रॉ करायचे आहेत. बी हा अँगल, बी जवळ आपण काय करायचं आहे, आपल्या कंपासचं टोक ठेवून समथिंग मेजरचा अँगल ड्रॉ करायचा आहे. त्याच मेजरचा अँगल आपण पी ह्या पॉइंट वरून ड्रॉ करायचा आहे. पण बी वरून ड्रॉ करताना तो 2 कॉर्डला इंटरसेक्ट झाला पाहिजे. जेव्हा आपण पी वरून करणार आहे तेव्हा तो फक्त एकाच कॉर्डला इंटरसेक्ट होऊन सर्कलच्या आउटसाइडला घालवायचा आहे. नेक्स्ट, या ह्या डिस्टन्स आपण मेजर करून एक आर्क ड्रॉ करायचे आहे. आर ह्या पॉइंटवर तेच मेजर ठेवून आपण दुसरी आर्क ड्रॉ करायची आहे. आणि जिथं इंटरसेक्ट होईल तिथून आपण काय करायचे आहे, लाईन ड्रॉ करायची आहे. आणि तीच आपली टँजंट असणार आहे. 4th क्वेश्चन, ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ ए कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. Draw tangents to the circle at point P and Q. Write your observation about the tangents. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, सर्कल दिलेला आहे ज्याची रेडियस 3.3 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला PQ कॉर्ड काढायची आहे जिची लेंथ 6.6 सेंटीमीटर आहे. आणि त्या 2 पॉइंट मधून आपल्याला आपली टँजंट ड्रॉ करायची आहे. आणि टँजंट ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला आपलं जे काही ऑब्झर्वेशन आहे त्या टँजंट्स रिलेटेड ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, रफ फिगर पहिला ड्रॉ करूया. रफ फिगर मध्ये मी काय करते बघा, मी इथं 3.3 मीटर घेतलेला आहे कंपासमध्ये. आणि त्या 3.3 वरून आपण पहिला आपला सर्कल ड्रॉ करायचा आहे. इथं मी 3.3 चा सर्कल ड्रॉ करते. तो सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर कॉर्ड घ्या ज्याची लेंथ काय आहे 6.6 आहे. तर ती 6.6 आपण कॉर्ड काय करूया, इथं मी कॉर्ड घेते, सर्कल सेंटर वरून जाऊ दे. सेंटर वरून जाण्यासाठी करेक्ट आपला सेंटर येतो बघा 6.6. आपण जर सेंटर वरून घालवली तर ही जी येणारी मेजरमेंट आहे ते 6.6 येतं. हा आपला असेल O. नेक्स्ट हिअर इज P अँड धिस इज Q. ओके, आता आपल्याला P आणि Q मधून टँजंट्स ड्रॉ करायचे आहेत. तर P आणि Q टँजंट्स ड्रॉ करण्यासाठी काय करते बघा, मी इथे एक आपली टँजंट असेल आणि इथे एक आपली टँजंट असणार आहे. आता हे जे आहे ते आपलं काय येतं बघा, पहिल्या टाईपच्या आपल्याला टँजंट ड्रॉ करायच्या आहेत. ही असेल L आणि ही असेल M. म्हणजेच काय करावं लागणार आहे बघा आपल्याला, तर P आणि Q मधून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ कराव्या लागणार आहेत. कारण इथं आपला सेंटर सुद्धा इन्क्लुडेड आहे. ही आपली आहे रफ फिगर. याच्यावरून आता आपण आपली परफेक्ट फिगर ड्रॉ करायची आहे. परफेक्ट फिगरसाठी पहिला आपण इथं डिस्टन्स घेतलेलंच आहे, त्याच्यावरून आपण आपला सर्कल ड्रॉ करूया. 3.3 रेडियस घेतलेली आहे ऑलरेडी. आणि मी इथं काय करते, पहिला सर्कल ड्रॉ करून घेते. सर्कल ड्रॉ केल्यानंतर जे काही आपण सेंटर मधून जाणार आहे 3.3 रेडियस आहे. जर आपण सर्कल मधून पास केली तर आपल्याला 6.6 ही कॉर्ड येणार आहे. आणि तोच आपला डायमीटर सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळे मी P आणि Q हे जे पॉइंट आहेत ते काय केलेले आहेत, सर्कलच्या सेंटर मधून पास केलेले आहेत. इथे येईल पॉइंट P, इथे येणार आहे पॉइंट Q. ओके, हा आपण पुढे देखील एक्सटेंड करून घेऊया. कारण आपल्याला काय करायचे आहेत बघा, PQच्या आपल्याला परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. त्याच्यामुळं मी काय करते, इथं ह्या दोन्ही एक्सटेंड केलेल्या आहेत. हा पॉइंट आहे O. आता इथं आपण परपेंडिक्युलर लाईन कशी ड्रॉ करतो बघा, तर Q पासून काय करावं लागेल, मी पहिला Q ला माझी टँजंट ड्रॉ करते. तर Q पासून आपल्याला सेम डिस्टन्सवर 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. OQ या रेवर आपल्याला काय करायचे आहेत, 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. पुन्हा त्या 2 आर्क मधला आपण डिस्टन्स घ्यायचा आहे. आणि 2 आर्क मधलं डिस्टन्स मेजर करून मी काय करणार आहे, त्याच्या दोन्ही साइड्सना आर्क ड्रॉ करणार आहे.
या पॉईंटवरून मी वरती एक आर्क ड्रॉ केलेले आहे, खाली एक आर्क ड्रॉ केलेले आहे. सेम आपण क्यू वरून काय करू शकतो, इथं आपल्या 2 आर्क ड्रॉ करू शकतो. जिथं त्या आर्क इंटरसेक्ट होतील तो पॉईंट म्हणजेच काय असणार आहे, आपण जॉईन करून घ्यायचा आहे. इथं इंटरसेक्ट झालेले आहेत आणि आपण काय करायचं आहे, हे जॉईन करून घ्यायच्या आहे. ही आपली येणार आहे फर्स्ट ट्रायंगल, फर्स्ट टँजंट एम. ओके, सेम आपण आता आपल्या पी शी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. काय करावं लागेल बघा, पी पासून सेम डिस्टन्सवर आपल्याला 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. इथे एक आर्क ड्रॉ करते आणि इकडे एक आर्क ड्रॉ करते मी. त्याच्यानंतर आपल्याला त्या 2 आर्क मधलं डिस्टन्स घ्यावं लागेल आणि 2 आर्क मधलं डिस्टन्स घेतल्यानंतर काय करायचे आहेत बघा, त्याच्या दोन्ही साईडला आपण आपल्या आर्क ड्रॉ करायच्या आहेत. या आर्क ड्रॉ झाल्यानंतर जिथं त्या इंटरसेक्ट होतील तो इंटरसेक्टिंग पॉइंट काय करायचा आहे, आपण जॉईन करून घ्यायचा आहे. ह्या 2 आर्क आपल्या इथं इंटरसेक्ट झालेले आहेत आणि हा इंटरसेक्ट पॉइंट आपण काय केलेला आहे, जॉईन करून घेतलेला आहे. ही आपली टँजंट एल असणार आहे. आता सांगितलेलं आहे एल आणि एम ह्या टँजंट वरून आपल्याला काय लिहायचं आहे बघा, आपलं कन्क्लुजन लिहायचं आहे, ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. तर त्याच्यावरून काय येणार आहेत बघा, जर मी पी आणि क्यू या 2 पॉइंट मधून जर माझ्या 2 टँजंट ड्रॉ केल्या तर त्या कशा असणार आहेत, एकमेकींना पॅरलल असणार आहेत. देअरफॉर दी टँजंट्स drawn at point P and Q are parallel to each other. त्या दोघी एकमेकींना कशा असणार आहेत बघा, पॅरलल असणार आहेत. ओके, अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, पी आणि क्यू या 2 पॉइंट मधून आपल्या टँजंट ड्रॉ केलेल्या आहेत. इथं आपण आपलं पहिलं कन्स्ट्रक्शन फॉलो केलेलं आहे युजिंग दी सेंटर ऑफ सर्कल. कारण जे 2 पॉइंट आहेत ते सर्कलवर आहेत आणि त्याच्यामधून आपण फक्त आपल्या 2 परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेल्या आहेत आणि त्या 2 लाईन ड्रॉ केलेल्या टँजंट एकमेकींना पॅरलल असणार आहेत. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 5. Draw a circle with radius 3.4 cm. Draw a chord MN of length 5.7 cm. In it, construct tangents at point M and N to the circle. आता आपल्याला आधी जो क्वेश्चन 4 बघितलेला सेम वेने आपल्याला काय करायचे आहे, ह्या सुद्धा 2 टँजंट ड्रॉ करायच्या आहेत. फर्स्ट मी रफ फिगर ड्रॉ करते. त्याच्यासाठी मी ऑलरेडी 3.4 हे डिस्टन्स घेतलेला आहे कंपास मध्ये आणि काय करूया आपण, रफ फिगर मध्ये आपला जो काही असणारा सर्कल आहे तो ड्रॉ केलेला आहे. त्याचे सेंटर ओ आहे. नेक्स्ट आपल्याला आता 5.7 सांगितलेलं आहे, म्हणजे 5.7 आपला समथिंग इथं कुठेतरी येईल. ते आपण पट्टीच्या साह्यानं हेल्प घेऊन काय करायचे आहेत, आपण आपल्या जे काही आपल्याला लेंथ दिलेली आहे कॉर्डची ते ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट एम एन ड्रॉ करायचे आहे. तर इथं आपला इंटरसेक्टिंग पॉइंट येईल. त्याचबरोबर या साईडला इथं कुठेतरी इंटरसेक्टिंग पॉइंट येईल. ही असेल एम, ही असेल एन आणि या 2 पॉइंट मधून आपल्याला काय करायचे आहेत, आता आपल्या टँजंट्स ड्रॉ करायच्या आहेत. त्या टँजंट देखील दोघींना कुठेतरी इंटरसेक्ट होतील खाली. ही काय असणार आहे, एन असेल आणि ही आपली एम असणार आहे. ही मी रफ फिगर ड्रॉ केलेली आहे. याच्यावरून आपण काय करूया, आता आपली परफेक्ट फिगर ड्रॉ करूया. त्याच्यासाठी बघा ऑलरेडी मी 3.4 सेंटीमीटर घेतलेला आहे कंपासमध्ये डिस्टन्स आणि आपण आपला सर्कल ड्रॉ करूया. सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला 5.7 डिस्टन्स घेऊन काय करायचे आहे बघा, आपली कॉर्ड ड्रॉ करायची आहे. तर ती कॉर्ड एकतर सर्कलच्या खाली असेल किंवा सेंटरच्या खाली असेल किंवा सेंटरच्या वरती असणार आहे. इथं मी 5.7 ला आपण काय करूया, 5.7 0 5.7 ओके. इथं 5.7 आलेला आहे. तुम्ही तुमच्या पट्टीमध्ये काय करायचं आहे, 5.7 डिस्टन्स घेऊन आपण कॉर्ड आपली एम एन ही ड्रॉ करायची आहे. आता एम एन कॉर्ड ड्रॉ केल्यानंतर त्याला आपण आपल्या ओ ह्या सेंटरशी जॉईन करून घेऊया. ओ एन आणि ओ एम ह्या दोघी काय करूया, आपण
जॉईन करून घेऊया. ON अँड OM. ओके, ह्या 2 लाईन मी काय करते, ड्रॉ करून घेते. आता ह्या जर 2 लाईन ड्रॉ केल्या तर आता आपण आधी जसं बघितलं तसं आता आपण M आणि N या 2 पॉईंटना आपला काय करायचं आहे बघा, परपेंडिक्युलर आपल्या 2 लाईन ड्रॉ करायच्या आहेत. फर्स्ट मी M पासून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करते. त्याच्यासाठी आपल्याला M वर कंपासचं टोक ठेवून सेम डिस्टन्स, थोडं डिस्टन्स घेऊन काय करावं लागेल, 2 आपल्याला आर्क ड्रॉ कराव्या लागतील दोन्ही साईडला. सेम डिस्टन्सने मी आर्क ड्रॉ केलेले आहेत. आता त्या आर्कचं डिस्टन्स मेजर करायचं आणि आपल्या काय करायच्या, पुन्हा 2 आर्क ड्रॉ करायच्या आहेत. इथं कंपासमध्ये मी ह्या 2 आर्कमधलं मेजरमेंट घेते. 2 आर्कमधलं मेजरमेंट घेतल्यानंतर त्याच्या वरती आणि खाली काय करायला पाहिजे, आपल्याला आर्क ड्रॉ कराव्या लागतील. सेम मी इथून काय करते, पुन्हा आर्क ड्रॉ करून घेते. ही आर्क आपल्याला थोडी लार्ज करावी लागेल. जिथे इंटरसेक्ट होतील त्या इंटरसेक्टिंग पॉइंट आपण काय करायचे आहेत, आपले जॉईन करून घ्यायचे आहे. ओके, हे इंटरसेक्टिंग पॉइंट जॉईन केल्यानंतर ही जी आपली असेल ती पहिली टँजंट असेल. सेम L ह्याला नाव देऊया M. सेम आपण आता N ह्या पॉइंट मधून काय करूया, आपली टँजंट ड्रॉ करूया. त्याच्यासाठी N ह्या पॉइंटवर आपलं कंपासचं टोक ठेवून सेम डिस्टन्सला दोन्ही साईडला आपल्याला आर्क ड्रॉ करावे लागतील. त्या आर्क ड्रॉ केल्यानंतर त्या आर्कमधलं मेजरमेंट घ्यायचं आणि दोन्ही साईडला आपण पुन्हा आर्क ड्रॉ करायच्या आहेत. मेजरमेंट घेतलेला आहे आणि मेजरमेंट घेऊन मी काय करते, इथं आर्क दोन्ही साईडला ड्रॉ करणार आहे. जिथं त्या 2 आर्क इंटरसेक्ट होतील तो इंटरसेक्टिंग पॉइंट आपण काय करायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. हा 2 आर्क इथं इंटरसेक्ट झालेले आहेत आणि हा इंटरसेक्टिंग पॉइंट आपण काय करायचा आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. म्हणजे ही आपली M टँजंट येईल आणि ही L आहे. म्हणजेच इथं काय केलेलं आहे बघा, MN ह्या पॉइंट मधून आपण काय केलेले आहेत, 2 टँजंट्स आपल्या ड्रॉ केलेल्या आहेत. 4th आणि 5th क्वेश्चन सेम आहेत. तिथं आपल्याला 6.6 डिस्टन्स दिलेला, इथं 5.7 आहे. तो एकतर सेंटरच्या वरती असेल किंवा सेंटरच्या खाली असणार आहे. स्केलमध्ये तुम्ही मेजर घेऊन तुमची 5.7 कॉर्ड ड्रॉ करायचे आहे. नेक्स्ट 2 कॉर्डचे जे 2 पॉइंट असतील त्या 2 पॉइंटमधून आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचे आहेत आणि त्या परपेंडिक्युलर लाईन म्हणजेच आपल्या टँजंट्स असणार आहेत. नेक्स्ट इज ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर P and radius 3.4 cm. Take point Q at the distance 5.5 cm from the center. Construct tangents to the circle from point Q. आता आपल्याला काय करायला पाहिजे बघा, पहिला आपल्याला रिक्वायर्ड रेडियसचा सर्कल ड्रॉ करायला हवा आणि त्या सर्कलवरून काय करायचं आहे, त्याच्या आउटसाईडला Q हा पॉइंट घ्यायचा आहे आणि आउटसाईडवरून आपल्याला काय करायचे आहेत, 2 टँजंट्स ड्रॉ करायच्या आहेत. याची पहिला आपण रफ फिगर ड्रॉ करूया. कंपासमध्ये 3.4 cm घेतलेला आहे मी. त्याच्यावरून काय करूया बघा, आपण आपला सर्कल ड्रॉ करूया. सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय करायला पाहिजे बघा, त्याच्यावरून आपल्याला 5.5 cm काय करायचं आहे, त्या सेंटर पासून आउटसाइडला एक पॉइंट घेऊन आपल्याला आपल्या टँजंट्स ड्रॉ करायच्या आहेत. सेंटरला मी O नाव देते. त्याच्यापासून काय करायचं आहे, आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. मी काय करते, इथं अंदाजे आपण घेऊ शकतो आणि काय करायचं आहे, आपल्याला टँजंट्स कशा ड्रॉ कराव्या लागतील बघा. इथे एक टँजंट असेल, नेक्स्ट इकडे एक टँजंट असणार आहे. त्याच्यासाठी हे डिस्टन्स आपण जॉईन करून घ्यायचं आहे. आउटसाइडला आपल्याला Q पॉइंट घ्यायला सांगितलेला आहे आणि सेंटर P सांगितलेला आहे. ओके, ही आपली रफ फिगर आहे. याच्यावरून आपण काय करूया, आता आपली परफेक्ट फिगर ड्रॉ करूया. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 3.4 चा सर्कल ड्रॉ करावा लागेल. कंपासमध्ये 3.4 घेऊन आपण काय करूया, आपलं सर्कल ड्रॉ करूया. इथे मी पहिला 3.4 रेडियस घेऊन काय करते, सर्कल ड्रॉ करते.
सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे बघा, त्याचा हा सेंटर पी आहे. या पी पासून आपल्याला काय करायचं आहे, 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर क्यू पॉईंट घ्यायचा आहे. स्केलवर आपण काय करू शकतो, 5.5 मेजर घेऊन काय करू शकतो, आपला क्यू पॉईंट घेऊ शकतो. हा येणार आहे क्यू पॉईंट. आता या क्यू पॉईंट पासून आपल्याला नंतर काय करायचं आहे बघा, या पीक्यूचा आपल्याला पीक्यूला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. त्याच्यासाठी कसा ड्रॉ करावा लागेल बघा, पी पासून आपण काय करू शकतो, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करायचे आहे, एक आर्क ड्रॉ करायचे आहे. पी पासून मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला काय करते, आर्क ड्रॉ करते. सेम मेजरनं आपण काय करायचे आहे, क्यू पासून काय करायचे आहे, दोन्ही साईडला आर्क ड्रॉ करायचा आहे. त्या आर्क जिथे इंटरसेक्ट होतील त्या पॉइंट मधून आपण आपली लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन परपेंडिक्युलर लाईन आहे. ही परपेंडिक्युलर लाईन काय झाली, एल आलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे बघा, आता इथं मी एम हे नाव देते. आता आपल्याला काय करायला पाहिजे बघा, पीएम डिस्टन्स आपण आपल्या कंपासमध्ये घ्यायचं. पी पासून एमचं जे डिस्टन्स आहे ते कंपासमध्ये घ्यायचं आणि काय करायचं आहे, सर्कल ड्रॉ करायचा आहे. पी पासून एमचं डिस्टन्स घेऊन मी काय करते, हा सर्कल इंटरसेक्ट होईल इतकाच सर्कल ड्रॉ करायचा. फुल सर्कल ड्रॉ करायची काही जरूरत नाहीये. त्याच्यामुळे हा सर्कल इंटरसेक्ट होईल इतक्यापर्यंत आपण सर्कल ड्रॉ करू शकतो. आणि जिथे इंटरसेक्ट होणार आहे त्या दोन पॉईंटना आपण काय करायचं आहे, क्यू या पॉईंट मधून जॉईन करून घ्यायचं आहे. क्यू पासून काय करते मी, दोन आपण या लाईन आपल्या इंटरसेक्ट झालेला किंवा सर्कलला टच झालेलं जे आहे ते जॉईन करून घेऊया. आणि ह्या जॉईन केलेल्या ज्या दोन आहेत त्या काय असणार आहेत आपल्या, इथं क्यू ए म्हणूया आणि क्यू बी. म्हणजेच काय येईल, क्यू बी आणि क्यू ए ह्या काय येणार आहेत, आपल्या दोन टँजंट येणार आहेत. काय केलेलं आहे बघा, रफ फिगरवरून आपण पहिला 3.4चा सर्कल ड्रॉ करायचा आहे. सर्कल ड्रॉ केल्यानंतर त्याच्या सेंटर पासून 5.5 डिस्टन्स घेऊन आउटसाइडला क्यू पॉईंट घ्यायचा. क्यू पॉईंट घेतल्यानंतर त्या पी क्यूचा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर जिथं त्या पी क्यूला इंटरसेक्ट करणार आहे तो एम पॉईंट कन्सिडर करायचा. त्या एम पॉईंट पासून आपल्या आधीच्या सर्कलचा सेंटर जो आहे ते डिस्टन्स मेजर करायचं आणि एम हा सेंटर कन्सिडर करून काय करायचं आहे, सर्कल ड्रॉ करायचा आहे. ज्या दोन पॉईंट मध्ये सर्कल आपला इंटरसेक्ट होईल तिथं आपल्या लाईन्स काय करायच्या आहेत किंवा सेगमेंट जॉईन करून घ्यायचे आहेत आणि त्याच आपल्या टँजंट्स असणार आहेत. Last question of our practice set. Question number 7. Draw a circle with radius 4.1 centimeter. Construct tangents to the circle from a point at a distance 7.3 centimeter from the center. Okay. Question number 6 सारखाच आहे हा क्वेश्चन. पहिला आपण आपली रफ फिगर ड्रॉ करूया. 4.1 मी कंपास मध्ये घेतलेला आहे. त्याच्यावरून आपण पहिल्या रफ फिगर ड्रॉ करायची आहे. सर्कल ड्रॉ करूया. सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय करायला पाहिजे बघा, त्याच्या सेंटर पासून आपल्याला काय करायचं आहे, 7.1 डिस्टन्स घ्यायचं आहे. हा येणार आहे आपल्याला, इथं सेंटरचं नेम दिलेलं नाही त्याच्यामुळे मी इथं ओ देते. आणि काय येईल बघा, ह्या ओ पासून आपल्याला 7.1 वर काय करायचे आहे, आपली एक पॉइंट घ्यायचा आहे आणि त्या पॉइंट पासून काय करायचे आहे, दोन टँजंट्स आपल्याला ड्रॉ करायच्या आहेत. येणार आहे रफ फिगर. इथं मी पी नाव देते. हा असेल ए आणि हा असेल बी. ओके. आता काय करायचं आहे बघा, आपल्याला आपली परफेक्ट फिगर ड्रॉ करायची आहे. परफेक्ट फिगर साठी काय करायला पाहिजे बघा, पहिल्यांदा आपल्याला आपला 4.1 चा सर्कल ड्रॉ करावा लागेल. इथे मी 4.1 चा सर्कल ड्रॉ करते. 4.1 चा सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय करावं लागेल बघा आपल्याला, तर त्या सर्कलच्या सेंटर पासून आपल्याला किती सांगितलेलं आहे डिस्टन्स, 7.3. हा आला सेंटर ओ. या ओ पासून 7.3 वर आपल्याला काय करावं लागेल, एक सेगमेंट ड्रॉ करावा लागणार आहे. सेंटर पासून 7.3 हा ओपी येईल. आता काय करायचं आहे बघा, या ओपीचा आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. त्याच्यासाठी
ओवर आपलं कंपासचं टोक ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आणि काय करायचं आहे, दोन्ही साईडला आर्क ड्रॉ करायच्या आहेत. ओ पासून काय केलेलं आहे मी, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही साईडला आर्क ड्रॉ केलेला आहे. सेम आपण काय करायचे आहेत, पी पासून दोन्ही साईडला आर्क ड्रॉ करायच्या आहे. जिथं त्या आर्क इंटरसेक्ट होतील तिथून आपली लाईन जी येणार आहे ती काय असणार आहे बघा, आपली परपेंडिक्युलर लाईन असणार आहे. आता आलेल्या परपेंडिक्युलर लाईन मधून काय करायचं आहे, आपल्याला ते डिस्टन्स आपण ओएम हे डिस्टन्स आपल्या कंपासमध्ये घ्यायचं. ओएम डिस्टन्स आपल्या कंपासमध्ये घेऊन काय करायचं आहे बघा, एम सेंटर कन्सिडर करून आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा सर्कल ड्रॉ करायचा आहे. ओके, आपण तो सर्कल ड्रॉ एवढाच सर्कल ड्रॉ करायचा जो आपला जो आधीचा सर्कल आहे त्याला इंटरसेक्ट झाला पाहिजे, इतकाच सर्कल ड्रॉ करायचा आहे, फुल सर्कल ड्रॉ करायचा नाही. तर या 2 पॉइंटमध्ये आपला काय झालेला आहे बघा, सर्कल इंटरसेक्ट झालेला आहे. त्या 2 पॉइंट काय करायच्या, पी पासून आपण जॉईन करून घ्यायच्या आहेत. पी पासून हे 2 सेगमेंट जॉईन केल्यानंतर येणाऱ्या ज्या असणार आहेत त्या आपल्या 2 रिक्वायर्ड टँजंट्स असणार आहेत. म्हणजेच काय असेल, ही टँजंट पी ए आहे आणि ही टँजंट काय येणार आहे, पी बी येणार आहे. कसं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे बघा, जितके आपल्याला रिक्वायर्ड रेडियस दिलेले आहे त्याचा सर्कल ड्रॉ करायचा. त्या सर्कलच्या सेंटर पासून जितकं तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे तितक्या डिस्टन्सचा आउटसाइडला एक पॉइंट घ्यायचा. आउटसाइडला पॉइंट घेतल्यानंतर तो जो सेगमेंट येणार आहे सर्कल पासून तो आउटसाइडचा पॉइंट पर्यंत त्याचा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर जिथं इंटरसेक्ट होईल तिथून आपल्या आधीच्या सर्कलचा जो सेंटर आहे त्या दोघांचं डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन तो जो पॉइंट आहे म्हणजेच एम हा सेंटर कन्सिडर करून सर्कल ड्रॉ करायचा आहे. सर्कल आधीच्या सर्कलला ज्या 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होईल ते 2 पॉइंट पी पासून जॉईन करायचे आहेत आणि तेच आपलं काय असणार आहे, टँजंट असणार आहे. इथं तुमचा प्रॅक्टिस सेट 4.2 फिनिश झालेला आहे. याच्यामध्ये काय होतं बघा, आपण टँजंट्स कशा ड्रॉ करायच्या आहेत, तर टँजंट्स ड्रॉ करण्यासाठी फर्स्ट आपला पॉइंट सर्कलवर असेल तर विथ द हेल्प ऑफ सेंटर ऑफ सर्कल अँड विदाउट हेल्प ऑफ सेंटर ऑफ सर्कल हे 2 कन्स्ट्रक्शन बघितले. आणि त्याच्यानंतर जर पॉइंट आपला आउटसाइडला असेल तरी सुद्धा आपण कसं कन्स्ट्रक्शन करायचं हे बघितलेलं आहे. याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम सेट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. जर अजून देखील तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता आणि माझं चॅनल शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.